केलेलीच आहे मागणी. संबंधित सगळ्या लोकांकडे त्याची मागणी आम्ही करणार आहोत. आम्ही तसं पत्र पण रेडी केलेलं आहे. उद्यापासून आम्ही सगळ्या ठिकाणी जाणार आहोत. नॉमिनेशन आपण काढलेलं आहे, त्याच्यावर त्या पॅरेग्राफवरती त्यांची सही आहे. 2017चं नॉमिनेशन आहे, त्याच्यावर सही आहे त्यांची, परंतु या आत्ताच्या नॉमिनेशनवर त्यांची सही नाही आहे. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की ॲफिडेव्हिटमध्ये जे प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे, उमेदवार आणि त्यांचे जे पती आहेत दोघांची पण प्रॉपर्टी शो करणं हे कायद्याने बंधनकारक आहे, परंतु त्यांनी ती प्रॉपर्टी शो केलेली नाही. मी आपल्याला पूर्ण प्रॉपर्टीचं विवरण आपल्यासमोर सादर करेन. या तृष्णा विश्वासराव आहेत, या सही नाही आहे उमेदवाराची, तरी ते नॉमिनेशन त्यांनी स्वीकारलंय. आता हे जे आरोप करता तुम्ही अधिकारी सही नसताना पण अधिकारी कोर्टात ऑलरेडी गेलोय आपण. कोर्टात म्हणजे काय स्पष्ट कुठे गेलं? आता 23 तारखेला हेअरिंग आहे. स्मॉल कोर्टात. स्मॉल कोर्ट हे स्पष्ट आहे का? किंवा नगरसेवक हे महानगरपालिकेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. मुंबईमध्ये जे अनधिकृत कामं चालतात त्या कामांवर रोख लावणे हे महानगरपालिकेचं काम असतं, किंबहुना लोकप्रतिनिधींचं देखील काम असतं. पण ह्या लोकप्रतिनिधींनी स्वतः ते ज्या शाळा चालवतात, गणेश नगर वडाळा पूर्व मुंबई नंबर 37 या ठिकाणी निर्मल विद्यालय नावाचे एक माध्यमिक शाळा चालवतात. तर आम्ही त्यांच्या शाळेमध्ये शिक्षण विभागाला RTI टाकला होता आणि शाळेची पूर्ण माहिती मागवली होती. त्या माहितीनुसार शाळेने स्वतः माहिती आम्हाला दिलेली आहे. हे शाळेचं ओरिजिनल लेटर आहे आणि शाळेने दिलेली माहिती आहे. त्या शाळेने दिलेल्या माहितीमध्ये असं उघड झालंय की शाळेची जी इमारत आहे ती अनधिकृत आहे. या पेजवरती शाळेच्या इमारती संदर्भातली माहिती आहे की शाळा कशी आहे, खाजगी आहे, सार्वजनिक आहे, मालकीची आहे की भाड्याची आहे, अशी माहिती आहे त्याच्यात. आणि त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अनधिकृत आहे म्हणून. जे लोकप्रतिनिधी पत्रकार परिषदेला आपण सर्व या ठिकाणी हजर आहात, आपल्या सर्वांचे स्वागत. तसेच आजची जे आपण पत्रकार परिषदेचं नियोजन केलेलं आहे की या सामाजिक बांधिलकीचे जे संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी सावंत, मी यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. मॅडम आहेत नगरसेवक यांचं बेस्ट समितीचं अध्यक्षपद हे काढण्यात यावं ताबडतोब, आणि नगरसेवक पद देखील या न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुसार रद्द करण्यात, निवडणूकच ती रद्द करायला पाहिजे खरं म्हणजे, कारण ते नॉमिनेशनच रद्द होणार आहे, त्याच्यामुळे निवडणूकच रद्द करायला पाहिजे अशी आमची मागणी. त्या पद्धतीचं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना आमच्या संस्थेच्या वतीनं देणार आहोत. त्या ठिकाणी माझं प्रस्तावना संपलेली आहे. कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल फक्त 4 फूट वरून टाटा पॉवरचे हाय टेन्शनची वायर गेलेली आहे. फक्त 4 फूट आपण स्वतः जाऊन बघू शकता. शाळा आहे, शाळेच्या वरती 4 फुटावरून हाय पॉवर टाटाची गेलेली आहे. म्हणजे त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचा जीव कधीही धोक्यात येऊ शकतो, काहीही अपघात त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे निव्वळ हे खाजगी शाळा चालवून पैसे कमवण्याच्या नादात त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चाललाय त्यांचा. फक्त 4 फुटावर वरती हाय पॉवर टेन्शन गेलेले आहे, त्याच्यामुळे दाखवलेली नाही. मी आपल्याला सर्वे नंबर सहित सांगू शकतो. 769 नंबर सर्वे आहे, तिथे 2.28 हेक्टर जमीन आहे. 750 सर्वे नंबरला 0.61 हेक्टर जमीन आहे. 748ला 1.26 हेक्टर जमीन आहे. म्हणजे टोटल 3.15 हेक्टर म्हणजे 30,000 स्क्वेअर मीटर एवढी जमीन त्यांची आहे. परंतु प्रत्यक्षात ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी 320 स्क्वेअर मीटर फक्त दाखवले आहे. किती? 30,000 स्क्वेअर मीटर आहे आणि दाखवले फक्त 320 स्क्वेअर मीटर. तर त्याच गावी खेरवसे गावामध्ये त्यांचे जे पती आहेत चंद्रकांत विश्वासराव, त्यांच्या नावाने 749 सर्वे नंबरवर 1.86 आहे. असं त्याचं सगळं डिटेल वाचत नाही. टोटल 3.3 हेक्टर म्हणजे 30,000 स्क्वेअर मीटर इतकी जमीन आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी दाखवले 303 स्क्वेअर मीटर. त्याचबरोबर आणखी दुसऱ्या सर्वे नंबरवर त्यांची 5 हेक्टर म्हणजे 50,000 स्क्वेअर मीटर जागा आहे, जी दाखवलेली नाही. त्यानंतर 6 महिन्यात काय केलं माहिती आहे का की त्यांच्या विरोधात जे निवडणूक लढलेले उमेदवार आहेत
त्यांच्या विरोधात, तर त्यांच्यावर बेकायदेशीरपणे काही कारवाई करतायत. मी उदाहरण आपल्याला सांगेन की काँग्रेसच्या एक उमेदवार होत्या स्मिता शंकर म्हात्रे म्हणून, त्यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून 6098 मतं मिळवली. तर त्यांनी एक वडाळ्यामध्ये एक स्पॉट आहे असं ज्यांच्याशी त्यांचं नाव निगडीत आहे, तर त्यांनी त्या जागेचं इलेक्ट्रिसिटी सप्लाय गेल्या 2 महिन्यापासून बंद केली. अधिकाऱ्यांवर जबरदस्ती करून, अधिकाऱ्यांवर दबाव आणून ती इलेक्ट्रिसिटी बंद करायला लावली अधिकाऱ्यांनी. अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, मी काल स्वतः AGM भेटलो, असिस्टंट जनरल मॅनेजर जे आहेत परमार साहेब, त्यांना मी मकवाना साहेब, त्यांना मी स्वतः भेटलो. त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की चेअरमन मॅडमचा आमच्यावर दबाव आहे, आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने डिव्हिजनला भेटलो, सगळ्या BSTच्या मोठमोठ्या ऑफिसर लोकांना भेटलो, ते स्पष्ट म्हणतात की या ठिकाणचं कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यासाठी चेअरमन मॅडमचा दबाव आहे. म्हणजे एवढ्या खुनसी पद्धतीनं, एवढ्या वाईट पद्धतीनं विरोधी निवडणूक लढवणाऱ्या लोकांच्या विरोधात वागणं हे फार भयानक आहे. आणि अशा व्यक्तीला या संविधानिक पदावर राहण्याचा तर अजिबात अधिकार नाही, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे. तर त्यानंतर दुसऱ्या आणखी काही नॉमिनेशन आहे. माझ्या हातामध्ये नॉमिनेशन आहे, याच्यामध्ये प्रतिज्ञापत्राचं शेवटचं पेज आहे आणि त्याच्यावरती इथे अभिसाक्षी म्हणून जो उमेदवाराची सही पाहिजे ती सही नाही आहे. आपण सगळेजण बघू शकता याच्यावर सही नाही आहे. जरी ॲफिडेव्हिटच्या या शेवटच्या डिक्लेरेशनच्या कॉलमवरती जर सही नाही, याचा अर्थ हे ॲफिडेव्हिट इनकम्प्लीट आहे, अपूर्ण ॲफिडेव्हिट आहे. हे अपूर्ण ॲफिडेव्हिट RO जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात त्यांनी मुळात हे स्वीकारलंच कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतरची गोष्ट आहे की स्क्रुटनीला जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात ते त्यांचं एक तपासणीची सूची बनवतात. म्हणजे जे पूर्ण नॉमिनेशन आहे किंवा ॲफिडेव्हिट आहे ते पूर्ण आम्ही तपासलेलं आहे, पूर्ण सगळ्या गोष्टी बरोबर आहेत असं एक सूची बनवतात. त्यामध्ये त्यांनी उमेदवाराची प्रत्येक पानावर व शेवटी सही आहे का असा कॉलम आहे, तर त्याला त्यांनी टिक केलंय म्हणजे आहे. जर याच्यावर सहीच नाही आहे तर त्यांनी तिथे आहे, सही आहे प्रत्येक पानावर आणि शेवटी असं कसं काय म्हणू शकतात ते? म्हणजे तिथे याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, कुठेतरी घोळ आहे. आपण बघू शकता क्लिअर कट आहे, याच्यावर सही नाही आहे उमेदवाराची जर ॲफिडेव्हिट सही नाही आहे तर याचा अर्थ हे ॲफिडेव्हिट इनकम्प्लीट आहे, म्हणजेच नॉमिनेशन खऱ्या अर्थानं बाद व्हायला पाहिजे त्यांचं. मी काय सांगणार माझं नाव प्रमोद सावंत, बांधिलकी सामाजिक संघटना मुंबई. आज आपण या ठिकाणी जी पत्रकार परिषद करतोय ते वडाळ्यामध्ये वॉर्ड क्रमांक 180 मध्ये जे नगरसेविका आहेत कृष्णा विश्वासराव, त्या सध्या BST समितीच्या सुद्धा चेअरमन आहेत. तर त्यांनी निवडणूक लढवताना जे निवडणूक अर्ज भरला होता त्यासोबत जे ॲफिडेव्हिट द्यायचं असतं त्यामध्ये शेवटचा जो पॅरा असतो त्याला डिक्लेरेशन आपण म्हणतो, तर त्याच्यावर त्यांची सहीच नाही आहे. आणि म्हणजे ज्या ते ॲफिडेव्हिटच्या शेवटच्या पेजवरती सही नाही म्हणजेच ते ॲफिडेव्हिट इनकम्प्लीट आहे. ते इनकम्प्लीट ॲफिडेव्हिट निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारलं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर त्यांनी जी प्रॉपर्टी त्यांची जी आहे ती प्रॉपर्टी त्यांनी शो केलेली नाही. बरीचशी प्रॉपर्टी मुंबईची असेल, गावची असेल, बरीचशी प्रॉपर्टी त्यांनी लपवून ठेवलेली आहे, ती लोकांसमोर जाहीर केलेली नाही ॲफिडेव्हिटमध्ये. त्यामुळे हा गुन्हा आहे, निवडणुकीमध्ये हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द व्हायला पाहिजे, ते निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुसरं, शाळेची जी इमारत आहे, स्वतः एक शाळा चालवतात, शाळेची इमारत अनधिकृत आहे असं स्वतः शाळेच्या प्रशासनाने आम्हाला लिहून दिलं. शाळेचं नाव आणि ॲड्रेस निर्मल विद्यालय, गणेशनगर, वडाळा पूर्व, मुंबई 37 या ठिकाणी ती शाळा चालवतात. तर त्याचं शाळेची इमारतच अनधिकृत आहे असं शाळेच्या प्रशासनानेच आम्हाला लेखी लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे अनधिकृत इमारत शाळेची असणारे नगरसेवक हे लोकप्रतिनिधी कसं काय होऊ शकतात हा आमचा एक प्रश्न आहे. कारण नगरसेवकाचं काम आहे अनधिकृत बांधकामं रोखणं, स्वतः अनधिकृत बांधकामं करणं हे नगरसेवकाचं काम नाही आहे. त्याचबरोबर त्या शाळेच्या वरून 4 फुटाच्या अंतरावरून हाय पॉवर टेन्शनची वायर गेलेली आहे. त्याच्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या जीविकाशी खेळण्यासारखी गोष्ट आहे, धोकादायक आहे. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर त्या ठिकाणी या सगळ्या मागणी आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं BSTचं जे चेअरमन पद आहे ते तात्काळ रद्द करावं आणि त्यांनी लढवलेली जी निवडणूक आहे ती निवडणूकच रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. धन्यवाद.